आज आपण त्रिकोणा संदर्भात माहिती घेणार आहोत। आता त्रिकोण या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर तीन कोण असा, त्रि म्हणजे किती, तीन, आणि कोण असा सर्वसामान्य अर्थ आहे। परंतु तुम्ही एक लक्षात ठेवायचं की त्रिकोण जे आहे त्यामध्ये फक्त तीन कोणच आहे, यावरूनच त्रिकोणाची एवढीच व्याख्या आहे का? नाही। तर त्रिकोणाचे आणखीन काही घटक आहेत, जसं की त्रिकोणाला शिरोबिंदू असतात आणि शिरोबिंदू सुद्धा किती आहेत? तीन। त्यानंतर आता पाहिलं तुम्ही कोण, त्रिकोणाला कोण सुद्धा किती असतात? तीन असतात। आणि त्यानंतर त्रिकोणाला बाजू सुद्धा किती असतात? तीन असतात। आता शिरोबिंदू कशाला म्हणायचं, ठीक आहे, आणि त्रिकोण जे आहे हा कोणत्या प्रकारच्या बिंदू पासून तयार होतो? कारण बिंदू जे आहे, काही बिंदू हे एक रेषीय असतात आणि काही नैक रेषीय असतात। मग मुळात त्रिकोण हा जो आहे हा कोणत्या प्रकारच्या बिंदू पासून तयार होतो हे आपण सर्वात अगोदर चर्चा करू। आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण बिंदूंचे प्रकार पाहू तेव्हा बिंदूंचे दोन प्रकार आहेत। काही बिंदू हे एक रेषीय असतील, जे की एकाच रेषेवर असणारे बिंदू, जसं की मी इथे एक रेषा काढली आणि या रेषेवर मी एक बिंदू घेतला A, दुसरा घेतला B, तिसरा घेतला C। तर हे जे बिंदू आहेत हे एकाच सरळ रेषेवर असणारे बिंदू असल्यामुळे त्यांना मी एक रेषीय बिंदू म्हणतो। आणि एक रेषीय बिंदू हा त्रिकोण तयार करू शकतो का? नाही। आणि बिंदूंचा दुसरा प्रकार आहे नैक रेषीय बिंदू। आता नैक रेषीय बिंदू जे आहेत, सपोज मी इथे एक बिंदू घेतला A, इथे एक बिंदू घेतला B आणि आणखी एक ठिकाणी घेतला C। आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एका सरळ रेषेमध्ये फक्त दोनच बिंदू येतात, तीन बिंदू येतील का? नाही। एक तर आपण AB ला जोडलं तर एक रेषा तयार होईल, किंवा AC ला जोडलं किंवा BC ला जोडलं, म्हणजे कसं जरी जोडलं तरी एका रेषेवर तीन बिंदू येत आहेत का? नाही। म्हणजे हे कोणते बिंदू आहेत? मग नैक रेषीय बिंदू। म्हणजे जे बिंदू एका रेषेमध्ये नसतात त्यांना काय म्हणायचं? नैक रेषीय बिंदू। आणि पहा, हे जे नैक रेषीय बिंदू आहेत यांना जर आपण जोडलं, जसं की मी AB ला जोडतो, AC ला जोडतो आणि BC ला जोडतो, जेव्हा मी तीन नैक रेषीय बिंदू जोडले तेव्हा जी भौमितिक आकृती तयार होते त्याला काय म्हणायचं? त्रिकोण। ही आहे त्रिकोणाची आयडेंटिटी। आता या त्रिकोणामध्ये सांगितल्याप्रमाणे जी शिरोबिंदूंची संख्या आहे ती किती पाहिजे होती? तीन। आणि त्यामध्ये जर पाहिलं आपण तर तीन शिरोबिंदू आहेत। पहिला बिंदू कोणता आहे? बिंदू A, दुसरा आहे बिंदू B आणि तिसरा आहे बिंदू C। आणि या तीन नैक रेषीय बिंदूंनी हा त्रिकोण तयार केला आणि यावरून सिद्ध होतं की त्रिकोणामध्ये शिरोबिंदूंची संख्या किती असते? तीन असते। त्यानंतर कोण संदर्भात जर पाहिलं आपण तर यामध्ये तीन प्रकारचे कोण आहेत पहा। पहिला कोण आहे कोण A, दुसरा कोण आहे B आणि तिसरा कोण आहे C। आता पहिला जो कोण होता कोण A, त्याला आपण दुसऱ्या सुद्धा पद्धतीने वाचू शकतो पहा। याला तुम्ही कोण BAC कसं वाचू शकता? BAC असं तीन अक्षरी वापरू शकता, किंवा CAB पहा कसं CAB
असं सुद्धा तुम्ही त्याचं वाचन करू शकता. म्हणजे त्रिकोणाच्या एका कोणाचं वाचन आपण किती पद्धतीने केलं? 3 पद्धतीनं. कोण ए म्हणा याला तुम्ही, किंवा कोण बी ए सी, किंवा सी ए बी. तर हे झालं ए चं वैशिष्ट्य. दुसरा कोण कोणता आहे? कोण बी. आता कोण बी जे आहे त्याचं जेव्हा आपण वाचन करू, हा BCA नाही, मध्ये मध्ये आपला बी आला पाहिजे. जेव्हा आपण 3 अक्षरी वाचन करलो ना, आता याच पहिला असेल ए बी सी आणि उलट जर वाचलं तर सी बी ए. म्हणून कोण ए बी सी किंवा सी बी ए या पद्धतीने वाचन करणार. आणि राहिला तिसरा कोण, कोण सी. तर या कोणाचं वाचन कोण सी, किंवा जर 3 अक्षरी वाचन करायचं असेल तर लेफ्टला आणि राईटला जायचं. ए सी बी, बी सी ए. पा ए सी बी किंवा कोण बी सी ए. अशा पद्धतीने आपण कोणाचं वाचन केलं आणि आपल्या हेही लक्षात आलं की त्रिकोणाला किती कोण आहेत? 3 कोण आहेत. आता राहिलं त्रिकोणाच्या 3 बाजू. आता बाजू जे आहे तर ते रेषाखंड आहे. काय आहे? रेषाखंड. आता रेषा आणि रेषाखंड याच्यामध्ये फरक काय आहे? पहा, इथे मी 2 बिंदू आहेत P आणि Q. हे 2 बिंदूतलं जे अंतर आहे हे निश्चित आहे. कसं आहे? निश्चित आहे. आणि ज्या 2 बिंदू मधलं अंतर जर निश्चित असेल तर त्या भौमितिक आकृतीला म्हणतो आपण रेषाखंड. काय म्हणतो? इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात सिगमेंट. काय म्हणतात? सिगमेंट. म्हणून याचं वाचन जे आहे हे आपण करू रेख PQ. कसं वाचन करू? रेख PQ. आणि इथे जर पाहिलं आपण या आकृतीमध्ये तर इथे तुम्हाला बाणाचे 2 टोक दिसतील. आता यामध्ये जरी तुमच्या ए बी सी हे बिंदू आहेत, परंतु तिथं तिची आकृती आहे तिची मर्यादा संपली का? नाही. इथे जर पाहिलं आपण याही साईडला ॲरो आहे आणि इकडे पण बाण आहे. मग दोन्हीकडे बाण आहे याचा अर्थ काय आहे? की त्याचं अंतर हे मर्यादित आहे का? कसं आहे ते? अमर्यादित आहे. म्हणजे ते आपण मोजू शकतो का? नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या भौमितिक आकृतीला आपण काय म्हणतो? रेषा. आता या रेषेला तुम्ही रेषा AC म्हणणार, बरोबर? किंवा एखाद्या वेळेस बाहेर पण नाव असेल L, तर याला आपण काय म्हणू शकतो? रेषा L. लक्षात आलं? म्हणजे रेषेचं वाचन आपण 2 पद्धतीने करू शकतो. रेषेवरचं पहिला आणि शेवटचं बिंदू जर घेतला आपण तर त्याचं वाचन करणार कसं आपण? रेषा AC. किंवा बाहेर एक सेपरेट नाव असतं इंग्रजी, जसं की इथे L आहे, म्हणून या रेषेचं वाचन कसं केलं मी? रेषा L. मग आता प्रश्न असा आपला होता की त्रिकोणाच्या 3 ज्या बाजू आहेत हे रेषा आहे का रेषाखंड आहेत? तो उत्तर काय आहे? रेषाखंड. काय आहे? कारण रेषाखंडाचं वैशिष्ट्य काय आहे की त्यांचं अंतर हे निश्चित असतं, त्यांचं माप हे निश्चित असतं. आणि म्हणून त्रिकोणाच्या 3 बाजू म्हणजे ते एक प्रकारचे काय आहेत? 3 रेषाखंड आहेत. आता पहिला जो रेषाखंड आहे तो कोणता आहे? AB. ती आपली पहिली बाजू झाली. म्हणून पहिली बाजू कोणती येईल आपली? बाजू AB. दुसरा रेषाखंड कोणता आहे? BC. त्याला कसं लिहिणार आपण? बाजू BC. आणि तिसरं जे रेषाखंड आहे तो आहे बाजू AC. सो ओव्हरऑल तुमच्या आता लक्षात आलं असेल की जे त्रिकोण आहे तो 3 शिरोबिंदू, 3 कोन, 3 बाजू असणारा आणि 3 नैग्रेशीय बिंदू जोडणारी ती एक भौमितिक आकृती आहे. असं हे त्रिकोणाचं वैशिष्ट्य. आता
हे समजून घेतल्यानंतर आता आपल्याला त्रिकोणाचे प्रकार पाहायचे आहे. आता त्रिकोणाचे जेव्हा आपण प्रकाराचा विचार करतो तर हे प्रकार करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक जो पहिला प्रकार आहे की त्रिकोणाचे प्रकार आपण कशावरून ठरवतो, बाजूवरून. आणि दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये त्रिकोणाचे प्रकार आपण कशावरून ठरवतो, कोनावरून. आता त्रिकोणाचे बाजूवरून जर आपण प्रकार पाहिले तर ते सुद्धा 3 आहे. पहिलं प्रकार असा आहे की ज्यामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही बाजू ह्या कशा असतील, समान लांबीच्या असतील तर त्या त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण म्हणू. तर आपण बघणार आहोत. सध्या तुम्ही लक्षात ठेवा की पहिला प्रकार कोणता आहे, समभुज त्रिकोण. काही त्रिकोण असे असतील की ज्यामध्ये फक्त दोनच बाजू सारख्या असतील, त्याला म्हणू आपण समद्विभुज त्रिकोण. आणि त्यानंतर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर भिन्न मापाचे असतील तर तो असेल विषमभुज त्रिकोण. आणि सेम पद्धतीनं त्रिकोणाचे कोनावरून सुद्धा किती प्रकार आहेत, 3. त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा लघुकोन म्हणजे 90 अंशापेक्षा लहान असेल तर तो त्रिकोणाचा कोणता प्रकार आहे, लघुकोन त्रिकोण. जर त्रिकोणामध्ये कोणताही एक कोन हा काटकोन म्हणजे 90 अंश मापाचा असेल तर तो कोणता प्रकार असेल, काटकोन. आणि जर त्रिकोणाचा कोणताही एक कोन हा विशाल कोन म्हणजे त्याचं कोणत्याही एका कोनाचं माप हे 90 अंशापेक्षा जास्त असेल तर तो असेल विशाल कोन त्रिकोण. लक्षात आलं. आता हे प्रत्येक ठिकाणी आपण त्रिकोण लिहू नये तर तुम्हाला वाटेल मी कोणाचे प्रकार लिहिले, हे की नाही. सो लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण असे त्रिकोणाचे कोनावरून किती प्रकार आहेत, 3. समभुज त्रिकोण हा पहिला प्रकार, समद्विभुज त्रिकोण हा दुसरा प्रकार आणि विषमभुज त्रिकोण हा झाला तिसरा प्रकार. हे बाजूवरूनचे प्रकार. आता एक एक जे आहे ते आपण डिटेल मध्ये पाहू. आता सर्वप्रथम आपण कोणते प्रकार पाहिलो, बाजूवरून. ठीक आहे, बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार. आता यामध्ये पहिला जो प्रकार आहे ते मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलंच आहे, ज्याचं नाव मी समभुज त्रिकोण लिहितो. आता हे काय आहे, आता इथे पहा, समभुज. सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे बाजू. तर ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतील, जसं की फॉर रेफरन्स आपण इथे एक ट्रायंगल काढू आणि या ट्रायंगल मध्ये समजा हा आहे एक्स वाय झेड आणि या त्रिकोणाच्या तिन्ही जे बाजू आहे या सारख्या मापाच्या आहे. समजा मी ही बाजू घेतली 6 सेंटीमीटर, ही बाजू सुद्धा किती आहे 6 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू सुद्धा किती आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे पहा यामध्ये काय झालं की जे लेंथ ऑफ एक्स वाय होतं त्याचं माप हे कोणाच्या इक्वल आलं, लेंथ ऑफ वाय झेड आणि त्याचं माप लेंथ ऑफ एक्स झेड. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचं माप एकमेकांसारखं आहे आणि म्हणून या त्रिकोणाला एक्स वाय झेड या त्रिकोणाला मी काय म्हणणार, समभुज त्रिकोण. त्यानंतर सेकंड जो टाइप
आपण डिस्कस केला होता तो आहे समद्विभुज त्रिकोण. आता शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊ अगोदर. पहा, सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन आणि भुज म्हणजे बाजू. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीचे असतील तर तो त्रिकोण काय असतो? समद्विभुज त्रिकोण असतो. जसं की फॉर रेफरन्स मी काही त्रिकोण ड्रॉ करतो आणि सपोज याचं नाव आहे ABC. यामध्ये AB चं माप जे आहे ते आहे 9 सेंटीमीटर, AC चं माप 9 सेंटीमीटर आणि BC चं माप सपोज किती आहे? 7.5 सेंटीमीटर. आता या त्रिकोणामध्ये बाजू AB आणि बाजू EC या दोन्हीचं माप कसं आहे? सारखं. पहा, लेंथ ऑफ AB is equal to length of AC. फक्त दोनच बाजू कशा आहेत? सारख्या मापाच्या आहेत आणि म्हणून हा जो त्रिकोण आहे हा कोणता त्रिकोण आहे? समद्विभुज त्रिकोण. आणि त्यानंतर शेवटचा टाइप पाहू आपण, विषमभुज त्रिकोण. आता एक लक्षात ठेवायचं, शब्दामध्येच काय लपलेला असतो? अर्थ लपलेला असतो. त्या अर्थाकडे आपलं काय पाहिजे? लक्ष पाहिजे. पहा, विषम म्हणजे काय? विषम म्हणजे वेगळे, वेगवेगळे है ना, भिन्न. भिन्न या शब्दासाठी आपण कोणता शब्द वापरतो? विषम. मग विषमभुज म्हणजे भिन्न मापाच्या बाजू असणारा त्रिकोण. त्यावरून त्याचं नाव काय पडलं? विषमभुज त्रिकोण. मग आता त्याचं वैशिष्ट्य समजून घेताना एक फिगर आपण अरेंज करू. हा त्रिकोण आहे समजा LMN. यामध्ये ही जी बाजू आहे ही सपोज आपण कन्सिडर करू 6 सेंटीमीटर. त्यानंतर ही बाजू आहे 9 सेंटीमीटर आणि ही जी बाजू आहे ही आहे 9.2 सेंटीमीटर असं आपण कन्सिडर करू. आता मला सांगा, आता हे मुळात चिन्ह द्यायची गरज नाही, कारण ते कसं होईल कन्फ्युज होणार म्हणून तुम्ही म्हणता की समज दाखवले तुम्ही. ठीक आहे. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर LM, MN आणि NN याच्या 3 बाजू आहेत. कोणत्याच बाजूचं माप हे दुसऱ्या बाजू सारखं आहे का? म्हणजे याचा अर्थ हा भिन्न माप असणार आहे ना. प्रत्येक बाजूचं माप कसं आहे? भिन्न आहे. भिन्नालाच समानार्थी शब्द काय म्हणलो मी? विषम. आणि त्यावरून त्रिकोण कोणता आहे? विषमभुज त्रिकोण. त्यानंतर जो आपला B टाइप आहे दुसरा वाला, तर हे आहे आपलं कोनावरून. कशावरून घ्यायचं आता आपल्याला? कोनावरून त्रिकोणाचे प्रकार. आणि यामध्ये आपण जे पहिला प्रकार पाहिला होता तो होता लघुकोन त्रिकोण. आता लघुकोन, लघु म्हणजे लघु या शब्दाचा अर्थ होतो लहान. पण किती लहान? 90 अंशापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला काय म्हणतो आपण? लघुकोन. पण तो 0 अंश पेक्षा कसा पाहिजे? मोठा. हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि कोन म्हणजे 3 कोन. ओके, सॉरी, लघुकोन म्हणजे की 90 0 अंश पेक्षा मोठा आणि 90 अंश पेक्षा लहान. ठीक आहे. ठीक आहे, आपण ड्रॉ करू. आता सपोज हा त्रिकोण आहे DEF. यामध्ये आपण असं कन्सिडर करू की D कोन जो आहे
हा आहे 60 अंश मापाचा, त्यानंतर ई कोन 70 अंश मापाचा आणि एफ कोन हा किती आहे 50 अंश मापाचा. आता त्रिकोणाचे काही गुणधर्म आहेत की त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. तुम्ही पहा तिघांची बेरीज करा, तुमच्या लक्षात येईल की ती बेरीज किती आहे 180. आता प्रत्येक कोणाचं माप हे 0 अंश पेक्षा जास्त आणि 90 अंश पेक्षा कसं आहे कमी आहे. आणि म्हणून यामध्ये जो प्रत्येक कोन आहे हा प्रत्येक कोन कोणता आहे लघुकोन. म्हणजे त्रिकोणाला कोन किती आहे 3 आणि तिन्हीच्या तिन्ही कोन जर लघुकोन असतील तरच त्या त्रिकोणाला काय म्हणायचं लघुकोन त्रिकोण. त्यानंतर सेकंड टाइम घेऊ आपण, तो आहे काटकोन त्रिकोण. आता काटकोन हा शब्द तुमचा झालेला आहे अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये. काटकोनचा अर्थ असतो लंब असणारा आणि लंब असणारा किती असतो 90 अंशाचा. आणि म्हणून अगोदर आपण एक काटकोन घेऊ आणि त्यानंतर ओके सपोज याचं नाव दिलं आपण PQR आणि याला जर आपण असं चिन्ह दर्शवलं तर हे चिन्ह काय दर्शवतो की या बाजूचा कोन हा काय आहे 90 अंश मापाचा. आता त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. आणि लक्षात घ्या की काटकोन त्रिकोणामध्ये जो कोन काटकोन असतो ना तो त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा कोन असतो. म्हणजे याचा अर्थ हे जे उरलेले 2 कोन आहेत हे दोन्हीच्या दोन्ही कोन कोणते कोन असतील बरं लघुकोन असतील. ते विशाल कोन किंवा काटकोन असू शकतात का नाही. आणि आता सांगितलं त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. 180 मध्ये जर 90 आपण वजा केले तर किती राहतील 90च राहतील. आणि ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना काय म्हणतो आपण कोटी कोन. काय म्हणतो काही काही गुणधर्म लक्षात घ्या की काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन सोडून जे 2 कोन आहेत त्यांची बेरीज किती असते 90. म्हणून ते एकमेकांचे कोन आहे कोटी कोन. दोघांची बेरीज 90 आहे याचा अर्थ प्रत्येक कोन काय आहे लघुकोन. 45 नाही ते आपण सांगू शकतो का नाही तसं नसतं. लक्षात आलं दोघांची बेरीज 90 आहे हे सांगू शकतो आपण आणि हे सांगू शकतो की दोन्हीचं जे माप आहे ते 90 अंशापेक्षा कमी आहे म्हणजे ते लघुकोन आहे. पण 45 अंशाचे आहे असं काही असतं का नाही तसा नियम नसतो. आणि म्हणून हा जो त्रिकोणाचा प्रकार आहे हा कोणता आहे काटकोन त्रिकोण. आणि राहिला आता शेवटचा प्रकार तो आहे विशाल कोन त्रिकोण. आणि विशाल कोन त्रिकोणाचं वैशिष्ट्य काय आहे. विशाल कोन तर माहिती तुम्हाला ज्या कोणाचं माप हे 90 अंश पेक्षा जास्त आणि 180 अंश पेक्षा कमी. कारण 180 पेक्षा जास्त असेल तर तो प्रविशाल होतो. फक्त 180 असेल तर सरळ कोन होतो. परंतु आपल्याला 180 पेक्षा कमी आणि 90 अंश पेक्षा जास्त पाहिजे. आता प्रश्न असा आहे ठीक आहे मी अगोदर आकृती काढतो. सपोज UVW आणि यामध्ये या कोणाचं माप जे आहे ते मी किती घेतो 105. आता यामध्ये सुद्धा उरलेले 2 कोन काय असतील लघुकोन असतील. कारण 180 मधून 105 वजा केले किती राहिलं 75. दोघांची बेरीज 75 याचा अर्थ प्रत्येक कोन काय आहे लघुकोन आहे. म्हणून विशाल कोन त्रिकोणामध्ये लक्षात ठेवायचं की ज्या त्रिकोणामध्ये कोणताही एक कोन हा विशाल कोन म्हणजे 90 अंश पेक्षा मोठा असतो तर त्या त्रिकोणाला काय म्हणू आपण विशाल कोन त्रिकोण. पण हाही गुणधर्म लक्षात ठेवायचा की विशाल कोनामध्ये विशाल कोन त्रिकोणामध्ये
किती लघुकोन असतात? किती असतात? 2. विषाकोन त्रिकोणामध्ये आणि काटकोन त्रिकोणामध्ये जर लघुकोन विचारले तर किती सांगणार तुम्ही? 2 सांगणार. हे इथं आवर्जून लक्षात ठेवायचं. आता काही काही आकृत्या कशा असतात पहा. आता मी इथे एक आकृती काढतो. याचं माप इथं पण 8 सेंटीमीटर आहे. इथं पण किती आहे? 8 सेंटीमीटर. सपोज हे 8 वर्गमूळ 2 सेंटीमीटर आहे. आता हा जो कोण आहे इथं मी असं पण काढलं. आता या त्रिकोणाला तुम्ही काय काय नाव देणार सांगा? पहिलं नाव काय असणार याला? पहिलं नाव असणार याला काटकोन त्रिकोण. का नाव दिलं बरं काटकोन त्रिकोण? कारण काय आहे? कारण इथं एक कोण हा काय आहे? 90 अंश मापाचा आहे म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे. दुसरं नाव काय देणार याला? कारण याच्या 2 बाजू कशा आहेत? सारख्या मापाच्या आहेत म्हणून याला काय नाव देणार तुम्ही? त्रिकोण. म्हणजे एखादी जेव्हा आपण त्रिकोणाची आकृती पाहू तर आपला पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन काय पाहिजे? आपण त्यामध्ये तो कोणावरून कोणत्या प्रकारचा आहे आणि बाजूवरून कोणत्या प्रकारचा आहे हा सुद्धा अंदाज आपल्याला लावता आला पाहिजे. ओके.